आता पाहूया मोदींच्या महामुलाखती संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, उद्धव माझे शत्रू नाहीत। उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही, मोदींचं TV9 वर मोठं वक्तव्य। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। उद्धव ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। तब्येत बरी नसताना कटकारस्थान करून माझं सरकार पाडलं, एकीकडे नकली शिवसेना बोलायचं आणि दुसरीकडे स्तुती करायची। TV9ला दिलेल्या मुलाखतीनंतर ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। वारसा कुणाला आहे, शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण, पुतण्यातली मुलीला नेतृत्व यावरून वाद, या वयात कुटुंब नाही सांभाळलं, पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी तुलना केली नाही, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगचा अजेंडा, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोदींची टीका। काँग्रेसकडून कायम संविधानासोबत छेडछाड, संविधानाच्या पवित्रतेला न मानणारा पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानेल, काँग्रेसने काश्मीरमध्ये संविधान का लागू केलं नाही, TV9 मराठीच्या मुलाखतीत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी महायुतीबरोबर असल्याने महाराष्ट्रातील भावनिक वातावरण भाजपसोबत आहे, शिवसेनेच्या सन्मानासाठी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्यासोबत।